हरिओम. आज बुधवार 7 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य कुंडलेकर महाराज यांच्या प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की देहबुद्धीचा त्याग करावा. ऐकूया. मानाला कारण अभिमान. मी मोठा असं मनाने घेतलं म्हणजे मानाची गरज लागते. बरं, हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणं, त्यांना शरण जाणं, त्यांनी सांगितलेली साधनं करणं हे उपाय आहेत. पण ही साधनं निरभिमानाने झाली पाहिजेत ना. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरु आज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधना करतो, आता माझा अभिमान गेला, हे म्हणणं सुद्धा अभिमानाचंच बोलणं की नाही. खरं पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्या जवळ आहे तरी काय? शक्ती की पैसा का कीर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत. मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो. मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट म्हटलं, तेव्हापासून मी त्यांचा उंबरठा चढला नाही असे तो म्हणतो. तेव्हा हा पण अभिमान आणि अपमान हे काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण म्हणजे देहबुद्धी. आता ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालत गेलं तर ते मरेल कसं? मला लोकांनी बरं म्हणावं, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटतं. हे देहबुद्धीला खत घालण्यासारखं आहे. चांगलं वाईट, मान अपमान सर्व देवाला अर्पण करावं. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावं ना. म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नका. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे, पण तो तितक्याच पुरता. त्याचा मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही. ही देहबुद्धी, हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी मी त्यांचा आहे असं म्हणावं. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. परमार्थात संतांचेच ऐकण्यात महत्व आहे. तिथे आईबाबांचे का ऐकू नये? तर ज्याचं मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचं मन स्थिर झालं आहे, किंवा ज्याचं मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तऱ्हा मोठी विलक्षण आहे. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते, म्हणून मनुष्य ती करत नाही. फारच सोपं म्हणून तो भगवंताचं नाम घेत नाही. आणि फुकट काय जेवायला मिळेल, फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो. त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे ना. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपासना? मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.